तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी गेल्या आहेत। शहा मुक्कामी असलेल्या ठिकाणी सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी गेले असून मुख्यमंत्री फडणवीस देखील अमित शहांसोबत पुण्यामध्ये आहेत। तर या भेटीमध्ये राजकीय घडामोडींवरती चर्चा होणार का याकडे लक्ष आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी रणजित जाधव आपल्या सोबत आहेत। रणजित, थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी आल्या होत्या, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिले तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते पुणे दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी आलेले आहेत। आपण काही वेळापूर्वी पाहिलं तर राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्या अमित शहांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। कालपासून या हॉटेलमध्ये अमित शहा जे आहेत ते मुक्कामास आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे देखील हॉटेलमध्ये आहेत। काही वेळात जे आहे ते या ठिकाणून अमित शहा यांचा ताफा जो आहे तो पुण्याच्या दिशेने निघेल। पुण्यामध्ये आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे ते उत्साहात साजरी होती, त्या ठिकाणी हार घालून जे आहे ते पुढील कार्यक्रमास ते जे आहे ते निघणार आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसकडून जे आहे ते आंदोलनाचा इशारा जो आहे तो दिला होता। अमित शहा पुण्यात आल्यानंतर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की हॉटेलच्या परिसरामध्ये जे आहेत आता कुणाला थांबून देत नाही। संपूर्ण बाजूला जे आहेत त्या पोलिसांची वाहनं जी आहेत ती त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे। हॉटेलच्या आतमध्ये देखील पोलिसांचा मोठा ताफा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावरची वाहतूक देखील या ठिकाणी पोलिसांकडून सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। काही वेळातच अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी हून जे आहे ते पुण्याच्या दिशेने रवाना होतील। त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराला जे आहे ते हजेरी लावतील। बिलकुल रणजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।